नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण मराठी वर्णमालेबद्दल बोलणार आहोत. पण थांबा, हा काही शाळेतला धडा नाहीये. आपण स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी खास गुपितं म्हणजे सिक्रेट्स उलगडणार आहोत. चला तर मग सुरू करूया. मराठी वर्णमाला वाटतं की काय सोपं आहे नाही का? म्हणजे आपण हे सगळं लहानपणीच तर शिकलोय. पण एक मिनिट, तुम्हाला खरंच वाटतं का की परीक्षेमध्ये इतके सोपे प्रश्न विचारले जातील? नाही, खरा खेळ तर इथेच सुरू होतो. हे बघा, अक्षरं तीच आहेत, पण दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा आहे. लहानपणी आपण फक्त अननसाचा आणि आईचा असं शिकतो, म्हणजे फक्त ओळख. पण टेटसारख्या परीक्षांमध्ये अरे बापरे, तिथे प्रत्येक अक्षराचा पोस्टमॉर्टम केला जातो. त्याचा प्रकार काय, उच्चार कसा होतो, त्याचा नियम काय आहे, सगळं काही महत्त्वाचं ठरतं. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया एकदम बेसिक पासून, म्हणजे आधुनिक मराठी वर्णमालेच्या अधिकृत रचनेपासून. हाच आपला पाया आहे. तर एकूण वर्ण किती? 52. हो, बरोबर ऐकलत, 52. पूर्वी आपण 48 शिकायचो, पण आता आधुनिक वर्णमालेत अधिकृतपणे 52 वर्ण आहेत. हा आकडा पक्का लक्षात ठेवा, कारण यावर थेट प्रश्न येतो. बरं, मग हे 52 वर्ण विभागले कसे आहेत? तर याचे 3 मुख्य भाग आहेत. पहिला म्हणजे स्वर, म्हणजेच ववल्स. दुसरा आहे स्वरादी, म्हणजे आणि आहा, हे 2. आणि तिसरा सगळ्यात मोठा गट तो म्हणजे व्यंजन, म्हणजेच कॉन्सोनंट्स. आता आपण यातल्या प्रत्येक गटाला नीट समजून घेऊया. चला तर, पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग स्वर. मी महत्त्वाचा का म्हणतोय? कारण स्वरांच्या वर्गीकरणावर हमखास प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हा भाग नीट समजून घ्या. स्वरांमधला पहिला फरक कशावरून करतात माहितीये? तर उच्चारायला लागणाऱ्या वेळेवरून. अगदी सोपं आहे. ज्या स्वराचा उच्चार पटकन होतो कमी वेळात, जसं की त्याला म्हणायचं ऱ्हस्व स्वर, आणि ज्याच्या उच्चाराला जास्त वेळ लागतो जसं की त्याला म्हणायचं दीर्घ स्वर. आहे की नाही सोपं? आता पुढचा प्रकार बघूया. हा फरक उच्चार कुठे होतो यावर अवलंबून आहे. ज्या स्वरांची उच्चारस्थानं सारखीच असतात त्यांना सजातीय स्वर म्हणतात, म्हणजे ते एकाच फॅमिलीचे आहेत, जसं की आणि आ. आणि ज्यांची उच्चारस्थानं वेगवेगळी आहेत, जसं की आणि ई, त्यांना म्हणतात विजातीय स्वर, म्हणजे ते वेगवेगळ्या फॅमिलीचे आहेत. ओके, तर स्वर झाले. आता वळूया वर्णमालेतल्या सगळ्यात मोठ्या आणि थोड्याशा गुंतागुंतीच्या भागाकडे, व्यंजन. पण घाबरू नका, याचं वर्गीकरण खूप पद्धतशीर आहे. एकदा का ते समजलं की अर्धी लगाई जिंकलीच म्हणून समजा. हे बघा, ही आहेत 25 स्पर्शव्यंजनं. यांना गटांमध्ये विभागलं आहे. आता इथे एक गंमत आहे. प्रत्येक आडव्या ओळीतली पहिली 2 व्यंजनं, म्हणजे क आणि ख, ही आहेत कठोर व्यंजनं. आणि त्यांच्या पुढची 2, म्हणजे ग आणि घ, ही आहेत मृदू व्यंजनं. हा फरक त्यांच्या आवाजाच्या तीव्रतेमुळे पडतो. पण एक मिनिट, क आणि ख या दोघांचं उच्चारस्थान तर एकच आहे, मग आवाजात फरक का? क वेगळा ऐकू येतो आणि ख वेगळा, असं का होतं? याचं उत्तर एका छोट्याशा गोष्टीत लपलंय, ज्याला इंग्रजीत ॲस्पिरेशन म्हणतात. आणि आता या सगळ्या विवेचनातला सगळ्यात महत्त्वाचा भाग. मी तर म्हणेन की ही एक ट्रिक आहे, एक अशी महाशक्ती जी तुम्हाला परीक्षेत खूप मदत करेल. चुटकीसरशी उत्तर मिळतील. तर ही महाशक्ती आहे तरी काय? ती आहे महाप्राण व्यंजनं ओळखण्याची. महाप्राण म्हणजे काय? सोप्पं आहे. महा म्हणजे मोठा आणि प्राण म्हणजे श्वास किंवा हवा. ज्या व्यंजनाचा उच्चार करताना तोंडातून जास्त हवा बाहेर फेकली जाते आणि त्यात हचा आवाज मिसळतो, ते झालं महाप्राण. जरा ख म्हणून बघा, जाणवला तो हवेचा झोत? अल्पप्राण म्हणजे कमी हवा, महाप्राण म्हणजे जास्त हवा. आता गंमत बघा, अल्पप्राण कचं इंग्रजी स्पेलिंग आहे के, आणि महाप्राण खचं स्पेलिंग KH. दिसला का तो एच? तोच आहे खरा हिरो. तो एच आला म्हणजे समजायचं की हे महाप्राण आहे. तर हीच आहे आपली सुपर ट्रिक. कोणतंही व्यंजन महाप्राण आहे की नाही हे ओळखण्यासाठी फक्त त्याचं इंग्रजी स्पेलिंग आठवा. जर स्पेलिंगमध्ये एच आला तर ते व्यंजन डोळे झाकून महाप्राण आहे. बस, इतकं सोपं आहे हे. पण थांबा, प्रत्येक ट्रिकमध्ये एक कॅच असतोच. इथेही 2 अपवाद आहेत आणि परीक्षक बरोबर इथेच आपल्याला अडकवतात. पहिला अपवाद आहे च. याच्या स्पेलिंगमध्ये च म्हणजे एच येतो, पण तरीही हे अल्पप्राण आहे. आणि दुसरा अपवाद आहे स. याच्या स्पेलिंगमध्ये एच नाही, तरीही हे महाप्राण मानलं जातं. हे 2 अपवाद लक्षातच ठेवा. बरं, तर आपण स्वर पाहिले, व्यंजनं पाहिली. आता बघूया की ही अक्षरं एकत्र येऊन जे जोडशब्द किंवा जोडाक्षरं बनतात ती कशी तयार होतात. जोडाक्षर ऐकून घाबरून जाऊ नका. याचं एक सोपं सूत्र आहे.
एक व्यंजन घ्या, त्यात अजून एक व्यंजन मिसळा आणि शेवटी एक स्वर जोडा. झालं तुमचं जोडाक्षर तयार. व्यंजन प्लस स्वर. हे सूत्र लक्षात ठेवा. याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे क्ष. आपल्याला वाटतं हे एकच अक्षर आहे, पण नाही. हे बनलं आहे क अधिक श अधिक अ पासून. बघा, 2 व्यंजनं आली आणि मग एक स्वर आला. झालं की नाही आपलं सूत्र लागू? हे आहे एक परफेक्ट जोडाक्षर. आता मनात प्रश्न आला असेल की हे सगळं इतकं बारकाईने का शिकायचं? काय फरक पडतो याने? तर खूप मोठा फरक पडतो. कारण मराठी भाषेत एका लहानशा बदलामुळे, एका काना मात्रा वेलांटीमुळे शब्दाचा पूर्ण अर्थ बदलून जातो. हे वाक्य अगदी बरोबर आहे. एका स्वराच्या बदलाने शब्दाचा संपूर्ण अर्थ बदलू शकतो. व्याकरण म्हणजे फक्त नियम पाठ करणं नाही, तर ते भाषेचं सौंदर्य आणि तिची ताकद समजून घेणं आहे. आणि हे बघा, याचं एक जबरदस्त उदाहरण. पीक म्हणजे दुसरी वेलांटी, दीर्घ ई. याचा अर्थ होतो शेतातलं धान्य. आता फक्त वेलांटी बदला. पीक पहिली वेलांटी, रस्व ई. याचा अर्थ होतो कोकिळेचा आवाज. पाहिलंत, शेतातलं धान्य कुठे आणि कोकिळेचा आवाज कुठे? एका वेलांटीने केवढा मोठा फरक पडला. चला तर मग आता जाता जाता तुमच्यासाठी एक चॅलेंज. आज आपण जे काही शिकलो त्या सगळ्याचा वापर करून सांगा बघू, महाराष्ट्र या शब्दात एकूण किती मूलध्वनी आहेत? म्हणजे प्रत्येक रूट साऊंड मोजायचा आहे. विचार करा, शब्द फोडून बघा आणि तुमचं उत्तर नक्की तपासा.